नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या या कॉम्पिटिटिव्ह फार्मामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॉम्पिटिटिव्ह फार्माचे विद्यार्थी धम्मपाल हिवाळे यांचं जिल्हा परिषद बीड या ठिकाणी निवड झालेली आहे. आत्ताच त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्याबद्दल एक अभिनंदनपर आणि एक सत्कार आपण त्यांचा या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह फार्मा छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या या ऑफिसमध्ये ठेवला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मी त्यांचं पहिल्यांदा इथं स्वागत करतोय. धम्मपाल हिवाळे यांचं प्रॉपर बीड मधले त्यांचं सिलेक्शन झाले. परतूरला ते राहतात, त्यांचं मूळ गाव परतूर आहे. धम्मपाल सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर, माझा आणि त्यांचा संपर्क ऑनलाईनच झालाय. मॅक्झिमम आपलं बॅच ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन संपर्क होतो. पण संपर्क झाल्यानंतर मला लक्षात आलं की जिल्हा परिषद एक्झामच्या आधी त्यांचा संपर्क झाला होता. पण तेव्हापासून ते सतत, जोपर्यंत त्यांचं सिलेक्शन नाही झालं तोपर्यंत ते सतत माझ्या संपर्कात आहेत. वेळोवेळी विचारणं, एखादी गोष्ट आपल्याला जरी माहित असली तरी समोरच्या कोणती अजून शहानिशा करून घेणं, म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणता येईल आपल्याला, की प्रचंड डाऊन टू अर्थ आहेत ते. आणि सिलेक्शन होण्यापाठीमागं ते एक महत्वाचा गुण मला वाटतो की बाबा आपण विचारलं पाहिजे, आपण माहिती घेतली पाहिजे, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती शिकून घेतली पाहिजे. ही जी क्युरिओसिटी आहे ही त्यांच्यामध्ये मला खूप जाणवली. कारण की वेळोवेळी जेव्हा ते फोन करायचे किंवा माहिती विचारायचे किंवा नोट्स बद्दल माहिती विचारायचे, इवन त्यांनी 2 ते 3 वेळेस ऑफिसला सुद्धा संभाजीनगरला एवढ्या दुरून येऊन भेट दिली. त्याच्यावरून लक्षात येते की विद्यार्थ्यांमध्ये असणारी ती तळमळ आहे. आता ते मला म्हणतायत की सर तुमच्यामुळे सिलेक्शन झालं, पण मी असं म्हणतोय की तुमची जी तळमळ आहे, तुमचा जो प्रयत्न आहे, तुमची जी जिद्द आहे, त्यामुळे तुम्ही त्या आहात. आम्ही फक्त एक कारण बनलोय छोटंसं, पण मुख्य कारण हेच आहे की तुमची जिद्द, तळमळ आणि तुम्ही केलेला सततचा प्रयत्न, त्याच्यामुळे आज तुम्हाला हे यश मिळाले. तर मी आमचे मित्र या ठिकाणी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. ESIC मध्ये फार्मसिस्ट असणारे हनुमंत केदार सर आहेत, ते सत्कार करतील. आणि विनोद मोठे सर आहेत, यांना विनंती करतो की तुम्ही काय करावा, सत्कार या ठिकाणी करावा. थोडस सर. तर मी या ठिकाणी धम्मपाल हिवाळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रवास मनोगत व्यक्त करावा. फार्मसी क्षेत्रामध्ये काय होतं की आपण MPSC मध्ये बघतोय की यशाचं एवढं सेलिब्रेशन केलं जातं, पण आपला कॉम्पिटिटिव्ह फार्माचा आणि माझा प्रयत्न असा राहिलेला आहे की विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, त्यांचं सिलेक्शनमध्ये जास्त प्रमाण वाढलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगानं खास मी त्यांना ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं त्यांचा मला फोन आला. मी त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुम्हाला सत्कारासाठी ऑफिसला यायचंय, कारण की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन तुम्हाला बनायचंय. आणि कॉम्पिटिटिव्ह फार्मा नेहमीच हे करता येईल, पण यशवंताकडून 4 गोष्टी ऐकणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आमचे मित्र नितीश सर आणि कॉम्पिटिटिव्ह परिवार या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सरांनी हा जो माझा सत्कार आयोजित केला, विशेष प्रेमाने बोलवून आग्रह करून, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सरांचं मागचे 2 वर्ष फार मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. सरांचं माझं वय जवळपास सारखंच आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी सरांचा माझा संपर्क झाला. फक्त फोनवर आमचं एकदा चर्चा झाली, त्यावेळेस पासून आमचा जो प्रवास सुरू झाला सरांचा माझा आजपर्यंत काय मी. आणि सर सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात. सांगायचं झालं म्हणजे पेपर 60-40चा पॅटर्न होता. 60 मार्क आम्हाला, 60 प्रश्न आम्हाला टेस्टला होते, 40 प्रश्न हे टेक्निकलला होते. ज्यावेळी झेडपीची ॲड आली आणि ॲड नंतर मी तात्काळ सरांना संपर्क केला, त्यावेळी सरांनी मला एक सूचना दिली की आमची एक महामॅरेथॉन नावाची बॅच आहे, ती झेडपीच्या
एक्झाम डेटच्या एक 15 दिवस आधी आम्ही आयोजित करणार आहोत, लॉन्च करणार आहोत. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर झालं असं की 22 ऑक्टोबरला आमची फार्मसी ऑफिसरची एक्झाम होती नियोजित वेळापत्रकानुसार. पण अनफॉर्च्युनेटली पोस्टपोन झाली. ती डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करायचं ठरलं. मग परत आमचं त्यावर डिस्कशन झालं तर सरांनी अजून सांगितलं की अजून उशीर लागू शकतो, वेळ लागू शकतो, प्रयत्न चालू करा, चालू ठेवा. आणि योगायोगाने असं झालं की 26 डिसेंबर अचानक तारीख आली. सरांनी एवढा झटपट अवघ्या एक 10 ते 12 दिवसामध्ये प्रिपेअर करून परफेक्ट अनालिसिस करून एक 10 दिवसाची महामॅरेथॉन बॅच आयोजित केली आणि त्यानुसार आम्ही ऍडमिशन घेतलं. 10 दिवसाच्या महामॅरेथॉनमध्ये सरांनी जवळपास सर्व सिलेबस अत्यंत उत्तम पद्धतीने परफेक्ट अनालिसिस करून आम्हाला सर्वांना शिकून ट्रेन केलं आणि स्वतःच्या हँड रिटन नोट्स काढायला लावले. त्याप्रमाणे आम्ही केलं. 10 दिवसामध्ये आमच्या 11व्या दिवशी सगळ्या नोट्स तयार झाल्या आणि एक परफेक्ट आमचं रिव्हिजन झालं आणि ते रिव्हिजनमुळं त्याचा एवढा जबरदस्त बेनिफिट झाला. 40 क्वेश्चन जे होते आमचे फार्मसीचे टेक्निकलचे, त्या 40 पैकी माझं स्वतःचे 35 क्वेश्चन बरोबर आले. म्हणून मी माझ्या यशाच्या श्रेयामध्ये नितेश सरांना खूप मोलाचा भागीदार समजतो. खरंच त्यांचा खारीचा वाटा आहे. सरांमुळेच मला हा प्रवास करणं, हे यश मिळवून साध्य झालं असं मला वाटतं. म्हणून त्याबद्दल मी सरांचा ऋणी आहे. आणि सांगायचं झालं म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून 6-7 वर्षापासून मी सुद्धा MPSC कंबाईनची तयारी करत होतो. वेगवेगळ्या एक्झाम फेस करत होतो. मला तसं यश येत नव्हतं. त्यावेळेला मेन्सला अटकायचो किंवा प्री पास व्हायचो नाही. ते बरेच वेळा घडले. 2018ला सुद्धा क्लर्क टायपिस्ट मध्ये एका मार्काने माझं सिलेक्शन राहून गेले. त्यानंतर 18-19ला सुद्धा PSA STAच्या दिल्या. 20ला सुद्धा मी स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झालो होतो. पण अनफॉर्च्युनेटली तिथे असं झालं की स्किल टेस्टला क्वालिफाय होता आलं नाही. परत आता 23च्या स्किल टेस्टला सुद्धा मी क्वालिफाय आहे. पण त्याआधीच हा रिझल्ट आला. DHS लाही सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ते मी वेटिंगला होतो. ते होण्याची अर्धट शक्यता आहे. अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन, महिलेचा दगड ठरतो. त्याप्रमाणे एक नितीश सर सारखा आपला एक मेंटर असणं फार गरजेचं आहे, जो की आपल्याला अचूक वेळेमध्ये अचूक मूल्य आणि मार्गदर्शन करू शकेल. हे आपण म्हणतो ना की एक गोष्ट असते, त्या गोष्टीमध्ये एक अंधाऱ्या खोलीमध्ये एक चावी ठेवलेली असते. आपल्याला ती चावी शोधायची असते. पण आपण जर सुरुवातीला स्वतःहून ती चावी शोधायला गेलो तर ती चावी आपल्याला लवकर सापडणार नाही. पण त्याऐवजी जर कोणाला तरी माहीत असलेली व्यक्ती आपल्या समोर येऊन उभी केली, तिनं मार्गदर्शन केलं, तर ती चावी शोधायला फार क्लिअर होऊन जाईल. त्याप्रमाणे ते सरांसारखे काही मेंटर आपल्याला मिळायला हवे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये, असा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि इतर लोकांनी सुद्धा, डिअर ऍस्पिरंट्स आहेत, जॉब फायटर्स आहेत, त्यांनी सुद्धा ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी. हे स्पर्धेचं भयंकर युग आहे. माझा अनुभव मागच्या 7-8 वर्षाचा प्रवास आहे. त्या प्रवासामधून मी सांगतो, त्या भयंकर स्पर्धेच्या युगामध्ये आपण कोणत्याही पदाला छोटं मोठं न समजता प्रत्येक पदाचा सन्मान केला पाहिजे. कोणतंही पद असो, साधं ते क्लास 4चा असो का क्लास 3चा असो, प्रत्येक पदाला समान दर्जाने वागणूक दिली पाहिजे आणि मिळेल ते पद साध्य करून पुढच्या वाटचालीसाठी लागलं पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. मागच्या काही वर्षाचा प्रवास अनुभव मला आज शिकून जाईल की असं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ज्यावेळी आपण पदार्पण करतो, आपलं एक ध्येय असते गॅझेटेड होणं, क्लास 1 होणं, क्लास 2 होणं. पण ज्यावेळी आपण ऍक्च्युअली ह्या क्षेत्रामध्ये एंट्री मारतो, प्रवेश करतो, त्यावेळी इथलं चित्र फार भयंकर आहे. म्हणून डिअर ऍस्पिरंट्सनी ह्या गोष्टीचा साकल्याने विचार केला पाहिजे आणि प्रथम स्थिती ह्या गोष्टी जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला हे क्षेत्र झेपल का नाही, ह्या सुद्धा दृष्टीने विचार व्हायला पाहिजे. आई वडील म्हणतात, भाऊ बहीण म्हणतात, मित्र आपतेष्ट म्हणतात म्हणून ह्या क्षेत्रामध्ये येणं फार चुकीचं आहे. अंतर्मनाचा आवाज जाणला पाहिजे आणि अंतर्मनातून जर आवाज असेल तरच आपण तन मन धनाने क्षेत्रामध्ये फुल डेडिकेशननी काम करू शकतो, वेळ देऊ शकतो, असं मला वाटतं. म्हणून आजच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं की सरांसारखे किंवा इतर कोणतेही जे मेंटर असतील, मार्गदर्शक असतील, त्यांच्या माध्यमातून माझ्यासारखे किंवा इतर जे सक्सेसफुल आहेत मुलं मुली उमेदवार, त्यांना एक मुलाचं मार्गदर्शन मिळतंय आणि प्रॉपर डिरेक्शननी योग्य त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आपला प्रवास निश्चित कमी वेळेमध्ये आणि कमी एफर्ट्स मध्ये पूर्ण होऊ शकतो.
त्यासाठी अशा पद्धतीचे मेंटर असणं, मार्गदर्शक असणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. आणि पुढचा जो प्रवास करायचा आहे ड्रग इन्स्पेक्टरच्या माध्यमातून, तो सुद्धा मी माझे आदरणीय मित्र मार्गदर्शक तेच सर यांच्याद्वारेच करणार आहे. त्याबद्दल हे एक हक्कानी एक मार्गदर्शक म्हणून तेच सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो आणि आग्रही करतो. नक्कीच. आणि सरांनी माझा हा जो सत्कार केला कॉम्पिटिटिव्ह फार्माच्या माध्यमातून, त्याबद्दल मी सर खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि डिअर ॲस्पिरंट्स आहेत, जॉब फायटर्स आहेत, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही फक्त वेळ, श्रम, पैसा या 3 घटकांची जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही अजिबात थांबवू नका. शेवटपर्यंत करत राहा, शेवटपर्यंत लढत राहा. हे खरंच आपण एक रण मैदान म्हणून मानायला हरकत नाही. या मैदानामध्ये आपण एक योद्धा म्हणून भूमिका बजवायची असते. भूमिका बजावताना आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढलं पाहिजे. जोपर्यंत आपण जिद्द चिकाटीने करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अजिबात घडणार नाहीत. मी सुद्धा ह्या गोष्टी खूप पाहिल्या, अनुभवल्या. माझ्या सुद्धा अनुभवातून असं वाटतंय मला, पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. पेशन्स जर असतील तरच आपण यशाला गवसणी घालू शकतो. पेशन्स शिवाय ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणं, मला असं म्हणायचं आहे की मूर्खपणाचं लक्षण असतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतंय 1-2 वर्षात, 6 महिन्यात आपल्याला पद मिळेल. त्या गोष्टी घडत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत घडत नाही. आपल्याला स्वतःला एक फ्लेक्झिबल करून घ्यायला पाहिजे या क्षेत्रामध्ये येताना. म्हणून आपण एक इप्सिट टार्गेट ठेवून छोटं मोठं जे असेल आपल्या कुवतीनुसार, कॅपॅबिलिटीनुसार त्या टार्गेटला लवकरात लवकर गवसणी घालून परत त्या पदासाठी, त्या टार्गेटसाठी आपण एक तयार असलं पाहिजे, हे असं मला या माध्यमातून सांगायचं. मला परत एकदा मी सरांचे आभार मानतो आणि डिअर ॲस्पिरंट्सला, जॉब फायटर्सला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचंही सिलेक्शन लवकरात लवकर व्हावं असं मी माझ्या आदर्शाच्या चरणी मनोकामना करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी धम्मपाल हिवाळे सरांनी आपल्याला केलेलं आहे. म्हणजे आज स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी येत असताना कलेक्टर होण्यासाठी येत असतो, पण शेवटी वेळ आणि काळ त्याला तलाठी सुद्धा व्हायला मजबूर करत असते. पण तलाठी पद वाईट नाहीये किंवा एखादं कोणतंही पोस्ट वाईट कधीच नसते. प्रत्येक पोस्टचं तेवढं महत्व आहे. म्हणून पदाला कमी लेखू नका. बरेच जण काय करतात, मी पाहिलं आपल्या ह्याच्यामध्ये की फार्मसीमध्ये पण तयारी करत असताना ज्यांचं एम.फॉर्म आहे किंवा जे जीपॅट क्वालिफाय आहेत, नायपर क्वालिफाय आहेत, ते काय म्हणतात, आम्हाला काय फार्मसिस्ट नको, हे काय चिल्लर पोस्ट आहे. अशा पद्धतीनं काही काही विद्यार्थी म्हणतात. पण तसं नसतं विद्यार्थ्यांना. ह्या जगात चिल्लर असं काहीच नसतं. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, आज आपल्याला पदाची गरज आहे. जी पोस्ट मिळत असेल ती घेणं आणि पुढच्या वाटचालीसारखं पुढं लागणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. नाहीतर हे चक्रव्यूह आहे, याच्यामध्ये जर फिरत बसलो तर अवघड होईल. काल परवाच एका विद्यार्थ्यानं कमेंट केली, आज त्याचा उल्लेख मला इथं करावा वाटतो. सर मी एक्झाम दिली, नेमकाच पास झालेला होता, जस्ट पास झालेला विद्यार्थी. सर मी एक्झाम दिली, तुमचा क्लास लावला आणि माझं सिलेक्शनच झालं नाही. तर मी विद्यार्थ्याला हे सांगतोय की ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. मी कधीही असं म्हणणार नाही किंवा कोणत्याच क्लासेसवाल्यासारखं म्हणणार नाही की माझ्या क्लासला सगळे विद्यार्थ्यांनी जेवढ्यांनी ऍडमिशन घेतलंय ते सगळेच विद्यार्थी सिलेक्ट होतील. असं झालं तर कसं होईल? ते महत्व राहणार नाही ना. स्पर्धा परीक्षेमध्ये 10 जागा आहेत, 10च विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. 11व्या विद्यार्थ्याला तिथे एंट्री नाहीये. लक्षात घ्या, तो वेटिंग मध्ये पडणार आहे. म्हणून ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, मायाजाल आहे. आमचं काम आहे मार्गदर्शन करणं. तुम्ही किती घेताय, तुम्ही किती व्यस्त आहे, तुमची काय धडपड आहे. जसं हिवाळे सरांनी सांगितलं की सतत नेहमीच ते संपर्कात राहायचे, नेहमी फोन करणं, कॉल करणं, अडचणी विचारणं, सर हे नोट्स काढल्यात किंवा ह्याला काय करू, इतका वेळ देऊ का, नियोजन, टाइम टेबल, प्रत्येक गोष्टीसाठी ती धडपड, ती तळमळ तुमची असली पाहिजे. त्याच्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. नाहीतर 8 एक दिवस केले, पुन्हा सोडून दिले, पुन्हा केले, पुन्हा स्टेटसच बघत बसलाय, इंस्टाग्रामच बसलाय, फेसबुकवरच बसलाय रात्रंदिवस आणि अपेक्षा करतोय की मला पद मिळालं पाहिजे. त्याग काय तुमचा त्याच्या पाठीमागं? एखादी गोष्ट आयुष्यात मिळवायची असेल तर त्याच्या पाठीमागचा तुमचा पाडा पण वाचला जाईल ना, की तुम्ही काय केलंय त्याच्यामध्ये. शेवटी ते यश मिळाल्याच्या नंतर लक्षात येतं की मागचं आपल्याला सगळं आठवत असतं. त्यांनी सांगितलं त्यांचा स्पर्धा परीक्षेतला प्रचंड अनुभव आहे, त्यांनी एमपीएससीच्या पण बऱ्याच एक्झाम दिल्यात. तर आज तो काही सगळा अनुभव आहे तो त्यांना ह्या आउटपुट जे मिळाले आज
ते अनुभवापोटी मिळाले. त्याच्यामुळे सतत करत राहणं, ठीक आहे, जिद्द ठेवणं. एखादे काम जरी करत असले, कोणी जॉब जरी करत असले, तरी तुम्ही रोज 3-4 तास वेळ देऊ शकता. नाही अशातला भाग नाहीये की 24 तासाचा अभ्यास केला पाहिजे असंही काही नाहीये. आर्थिक परिस्थिती बेताची नसेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करून पण करू शकता. असं बिलकुल नाहीये की रात्रंदिवसच तुम्ही सगळं काम धंदे सोडून द्या. आपल्या परिस्थितीनुसार करा. पण एकच शेवटी कन्क्लुजन सांगतोय की आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जसं हिवाळे सरांनी सांगितलं की महत्वाची आहे ती जिद्द, जिद्द आणि जिद्द. सतत जिद्द ही तुम्हाला कामाला येणार आहे. शांत बसले, कारण की ऑनलाईन व्हर्च्युअल जग आहे, तिकडे तुम्ही काय करतात हे आम्हाला माहित नसतं. त्याच्यामुळं सततची जिद्द, शांततेमध्ये आग पेटणं जे म्हणतो आपण, ती आग पेटलेली आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आज या सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र हनुमंत केदार ESIC मध्ये ते फार्मासिस्ट ऑफिसर आहेत, ते पण उपस्थित राहिले. तसेच स्वराज्य बिडकॉनचे आमचे विनोद मोठे सर आहेत, ते पण उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना आणि धम्मपाल हिवाळे सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.